नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे, नमोच्या 9व्या हप्त्याला मुहूर्त लागलेला आहे। अखेर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे ती तारीख अखेर राज्य सरकारनं जाहीर केलेली आहे। संपूर्ण बातमी पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी आपण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार ती तारीख या ठिकाणी सांगणार आहोत। तर चला सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या आणि स्पेशल व्हिडिओला। नमो शेतकरी किसान योजनेअंतर्गत सरकार राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देते। ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। या योजनेचे आतापर्यंत एकूण 8 हप्ते वितरित केलेले आहेत। राज्यातील शेतकरी 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे, मात्र या 9व्या हप्त्याचा फायदा सर्वच शेतकऱ्यांना होणार नाही। काही शेतकरी यावेळी निराश होऊ शकतात। यामागे 3 प्रमुख कारणं या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत, त्यांनी सांगितलेले आहेत। बघा, ते 3 कारणं कोणते आहेत ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊयात आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी कोणत्या तारखेला जमा होणार ती तारीख देखील आपण या ठिकाणी पाहूया। जर तुम्ही अजूनही KYC पूर्ण केली नसेल तर तुमचा 9वा हप्ता अडकू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। मित्रांनो, फसवणूक टाळण्यासाठी आणि केवळ खऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा हे सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारनं सर्व शेतकऱ्यांसाठी KYC अनिवार्य केलेली आहे। हे एक किरकोळ काम आहे असे समजून शेतकरी अनेकदा ते पुढे ढकलतात, मात्र पोर्टलवर आधार OTP पडताळणी न केल्यास सिस्टीम तुमचे पेमेंट तात्काळ थांबवते। जर तुम्हाला 2,000 रुपये तुमच्या खात्यात कोणत्याही अडथळ्याशिवाय जमा करून हवे असतील तर तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट द्या किंवा अधिकृत नमो किसान मोबाईल ॲप वापरून चेहऱ्याची पडताळणी करून KYC प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा। हप्ता न मिळण्याचं दुसरं कारण देखील या ठिकाणी सरकारनं सांगितलेलं आहे। सर्वात सामान्य कारण म्हणजे जमिनीची पडताळणी न करणं। जर तुमच्या नमो किसान स्टेटसमध्ये लँड सीडिंग या पर्यायासमोर नाही असे दिसत असेल तर समजून घ्या, यावेळी तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत। राज्य सरकार आता केवळ अशाच खात्यांमध्ये पैसे जमा करत आहे ज्यांच्या शेती जमिनीच्या नोंदीची डिजिटल पडताळणी झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींची कागदपत्र पोर्टलवर योग्यरित्या अद्ययावत केलेली नाही आहेत। हे दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक लेखपाल किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन तुमच्या जमिनीची नोंद सादर कराव्या लागतील, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे, असं स्पष्ट म्हणणं राज्य सरकारचं आहे। आता तिसरं मोठं कारण, जर तुमच्या बँक खात्यात काही समस्या असेल तर तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता अडकू शकतो, असं देखील सरकारनं सांगितलेलं आहे। कारण नमो शेतकरी योजनेचा लाभ थेट DBTद्वारे पाठवला जातो। तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी जोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर तुमचं बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नसेल तर DBTद्वारे येणारी रक्कम तुमच्या खात्यात येणार नाही, असं सरकारनं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तसंच अर्ज भरताना तुमच्या नावात, आधार क्रमांकात किंवा बँक खात्याच्या नावात किरकोळ स्पेलिंगची चूक झाल्यास तरी देखील तुमचा नमोचा येणारा 9वा हप्ता अडकू शकतो। त्यामुळे ताबडतोब तुमचे पासबुक आणि आधार कार्ड घेऊन बँकेत जा आणि DBT सुरू करण्यासाठी तुमचे खाते NPCIला लिंक करा। बघा मित्रांनो, या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अलगद मिळून जाणार आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर अनेक शेतकऱ्यांना वाटत होतं ही योजना बंद झाली की काय, पण ही योजना बंद झालेली नाही आहे। कारण नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा GR आणि तारीख देखील या ठिकाणी राज्य सरकारनं जाहीर केलेली आहे। आता पाहूया नमोचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार। मित्रांनो, येणाऱ्या 15 ऑगस्ट 2026 म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला आता सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।